आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी20 IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल 30, रजत बाबूला शर्मा 30 आणि विजय सीताराम देवगण 40 या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने भिवंडी कोणगाव येथील एका लॉजमधून अटक केली। त्याच्याकडून 12 मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप असे एकूण 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून गुरुवारी 25 एप्रिल 2024 रोजी भिवंडी कोणगाव येथील हॉटेल KN पार्क येथेच छत्तीसगड येथील अटकेतील त्रिकुटाला IPL मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडण्यात आले। त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये सुबलाभ नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेल्या सट्टेची माहिती भरून रिअलमी पॅड टॅबमध्ये ताज 777 स्पोर्ट ॲप्लिकेशनवर आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी20 मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इसमांकडून 11,86,811 रुपयांचा सट्टा स्वीकारला। तसेच रेडमी 9 कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू यांची 19 नंबरची बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर 7,03,000 रुपयांचा सट्टा लावला। तसेच सट्टा खेळण्याकरिता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी कोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्या तिघांना अटक केली। तसेच त्यांच्याकडून 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ते छत्तीसगड येथून IPL मॅचवर सट्टा लावत असल्याचे समोर आले आहे। ही कारवाई विशेष कार्यदल गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने केली। माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो। या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं खंडणी विरोधी पथकाकडे आले होते। त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वय वर्ष 33 हा राहणारा डायगरचा आहे। RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार, तुमच्यावर कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ 7,60,000 रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती। या प्रकारची बातमी खंडणी विरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ACP शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्या विरुद्ध व्यवस्थित एव्हिडन्स गोळा करून, व्यवस्थित रेकॉर्डिंग करून, त्याच्यामध्ये फुलप्रूफ तयारी करून या जो खंडणीखोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे। आणि याच्या विरुद्ध आता आपण शिरडायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 874/24, 384, 385, 387, 506(2) 170 IPC याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून 5,60,000 स्वीकारताना त्याला आपण रंगेहात पकडलेला आहे। तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे। याच्या विरुद्ध आणखीनही काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाहीत अशा अँगलनेही तपास चालू आहे। आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत तरी गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे, परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे। पुढील तपास चालू आहे। अभी जो IPL के मैचेस चल रहे हैं उसके हिसाब से बेटिंग के भी कुछ इंसिडेंसेस सामने आ रहे हैं। उसके तहत कार्रवाई करने के आदेश माननीय पुलिस आयुक्त थाना शहर आशुतोष डुमरे सर ने दिए थे। उसके हिसाब से खंडनी विरोधी पथक ने
इसमें कुछ इन्फॉर्मेशन थी, उसके ऊपर एक ट्रैप आयोजित किया था। इसमें एसीपी स्पेशल टास्क फोर्स शेखर बागड़े साहब, एसीपी डिटेक्शन 2 डोंगरे साहब, एपीआई टरमाळे साहब, एपीआई गोरे साहब, पीएसआई राठौड़ साहब, एपीआई कापटनीस साहब और उनकी पूरी टीम, इन्होंने एक ट्रैप आयोजित किया था। कोनगांव में एक होटल है, वहाँ पे ये बेटिंग वाले बैठे हैं, ऐसा इंफॉर्मेशन थी। उसके हिसाब से उन्होंने ट्रैप आयोजित किया। उसमें 3 आरोपी अरेस्ट किए गए ट्रैप में। इसमें 3 आरोपी है शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा, विजय देवगन। ये तीनों रहने वाले छत्तीसगढ़ के हैं। यहाँ पे रूम हायर की थी 24 तारीख से और यहाँ पे बेटिंग कर रहे थे। तो इसमें रेड के दौरान ये तीनों आरोपी अरेस्ट हुए हैं। लगभग 12 मोबाइल, एक लैपटॉप, एक टैब इसमें पूरा हमने सीज किया है। और इसमें लगभग 1,97,000 का मुद्देमाल इसमें जब्त किया गया है। और कोनगांव में ये पुलिस स्टेशन 420 के तहत और जुगार एक्ट के तहत दाखिल हुआ है। इसमें जो ऐप यूज़ हुए है वो शुभ लाभ करके एक ऐप है, ताज 777 करके एक ऐप है और सुपर असिस्टेंट करके ऐप है। तो ये ऐप में ये सब बेटिंग कर रहे थे। इसमें इन्वेस्टिगेशन में और भी कुछ रिवील हुआ है, आगे भी कुछ लिंक्स है, उसमें और भी कुछ लोग अरेस्ट होने वाले हैं। तो ये जो आईपीएल का मौसम चल रहा है, इसमें ये बेटिंग करने वाले लोग जो छत्तीसगढ़ से यहाँ पे आए हैं, तो बहुत ही अच्छा ट्रैप लगा के और बहुत ही अच्छा डिटेक्शन यहाँ पे खंडनी विरोधी पथक ने यहाँ पे किया है। और आगे भी इसमें कुछ लोग अरेस्ट होंगे और आगे भी जो हायर लेवल के कुछ इसमें बुकीज रहते हैं और लोअर लेवल के कस्टमर्स रहते हैं और इसमें जो पूरा पैसे का साइपनिंग रहता है, इसका इन्वेस्टिगेशन अभी जारी है। जैसे इसमें कुछ रिवील होता है वो आपको इंफॉर्मेशन दी जाएगी। कस्टमर बुकी का कनेक्शन किस तरीके से लोग डेवलप करते थे, किस तरीके से लोग वायरल करते थे? एक्चुअली ये जो अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स है, मोबाइल में जो फेसबुक है, इंस्टाग्राम है या ऑनलाइन ये इनका ऐप है, उसमें ये फॉरवर्ड करते कि इसके ऊपर आपको पैसा डालेंगे तो आपको दुगनी मिलेगी, तिगनी मिलेगी, ऐसा करके ये करते हैं, ऐप का एक प्रमोशन करते हैं और ऐप में बेटिंग चलता है, ये एडवर्टाइज करते हैं। और उसके तहत ये जो लोग और उसके जो हिडन नेटवर्क भी रहता है, ओपन नेटवर्क भी रहता है, तो उसमें ये मोबाइल फ्लैश करते हैं और वो मोबाइल नंबर के ऊपर ये लोग जो है कस्टमर है वो उसके ऊपर बेटिंग लगाते हैं। तो इसमें जो बेटिंग लगाने वाले हैं वो फिर ये जो हमारे जो आरोपी है वो अलग अलग ऐप में वो पैसा लगाते हैं और उसका जो हायर लेवल के बुकी रहते हैं वो उसके ऊपर पूरा ये सिस्टम चलाते हैं। तो इसमें वही है कि जो 12 मोबाइल पकड़े गए हैं, कस्टमर से बात करने के लिए, कस्टमर से जो इंफॉर्मेशन लेके ये पैसा इन्वेस्ट करना और उनको कॉन्वर्सेशन करना, इसलिए अलग अलग मोबाइल हर एक ऑपरेटर के पास रहता है। तो ऐसी ये सिस्टम चलती है। तो इसमें जो ये आरोपी छत्तीसगढ़ के हैं, यहाँ पे इन्होंने लिया था कोनगांव के हद्दी में एक होटल बुक करके वहाँ पे वो कर रहे थे। तो ये सीजनल जो बेटिंग रहता है, आईपीएल चला या कोई बड़ा मैचेस चले तो ये अलग अलग लोग यहाँ पे आके या इंडिया के कोई भी कोने से ये बेटिंग करते हैं। तो ऐसा कुछ ये नहीं है। और ये छोटे मोटे व्यापारी वहाँ पे छत्तीसगढ़ में है जिनके शॉप्स वगैरह है और यहाँ पे आके वो ये काम करते हैं, ऐसा इनका बैकग्राउंड है। नहीं, इसमें जो ऐप बनाए जाते हैं वो हायर लेवल पे बनाए जाते हैं। ये जो बेटिंग करने वाले हैं ये लोग उनसे परचेस करते हैं ऐप और ये इंस्टॉल करते हैं और उसके कुछ परसेंटेज ऊपर के जो ऐप बेचने वाले हैं उनको भी उसका पैसा जाता है। ऐसा ही ऐप का सिस्टम रहता है। तो इसके तहत ये ऐप परचेस करते हैं, मतलब यूज़ करने के लिए उसके चार्जेस रहते हैं। ऐप इनका नहीं रहता है लेकिन ऐप ऊपर का रहता है। निश्चित रूप से इनका जो कंपनीज इनको जो ऐप प्रोवाइड कर रही है, ये ऐप के जो भी ओनर रह गए, क्रिएटर रह गए, उनके ऊपर भी ये कार्रवाई की जाए। अभी 3 आरोपी फिलहाल हमने अरेस्ट किए हैं और कुछ आरोपी रिवील हो रहे हैं। और भी मतलब रैकेट तो 100% ये बेटिंग में रहता है। वही इन्व्हेस्टिगेशन आगे जारी रहेगा और उसमें कुछ और भी आरोपी इसमें अरेस्ट होने की संभावना। सध्या आयपीएलच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं। त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केले होतं। त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती
की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही इसम त्या ठिकाणी आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ACP स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन टू डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, API कापडनीस साहेब आणि PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम याने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या हॉटेलमध्ये 3 आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ 12 मोबाईल आपण हस्तगत केलेला आहे, एक लॅपटॉप, एक टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे. तर यामध्ये जे 3 आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे 3 आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत. हे तिन्ही राहणारे छत्तीसगड, जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवासी आहेत. आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभलाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज 777 असा एक त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेला आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे 3 ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे. याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत. तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात IPLमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे. तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणीविरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी अरेस्ट होतील, माहिती रिव्हील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल. सर, या आरोपींवरती यापूर्वी कुठे गुन्हा दाखल होता का? हा पहिलाच गुन्हा आहे त्यांच्यावर? याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत. हे राहणारे छत्तीसगडचे आहेत. तर छत्तीसगड पोलीसकडून आपण माहिती घेतोय यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का, तर तशी माहिती मिळाल्यास आपल्याला शेअर करण्यात. मॅच फिक्सिंगचा काय प्रकार आहे याच्यामध्ये? बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे. याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये माहिती घेतली असता बेटिंगमध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे, याच्यामध्ये हे जे काही ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेली नाही, पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात अशा पद्धतीनं आहे. तर याच्यामध्ये 1,97,000चं आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. आणखीनही याच्यामध्ये रिव्हील होण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्या जे काही सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही रिव्हील होण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर यांनीच डेव्हलप केलेलं का यांचं अजून कोणी? हे सॉफ्टवेअर यांचं नसतं? नाही, हे यांनी डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे. हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या एजन्सीजकडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे ज्या हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे ॲप ह्यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरती बेटिंग लावतात. हायर लेवलचे बुकी कोण आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्व्हॉल्व आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्हील होईल. नाही, हे त्या ठिकाणी छोटेखानी व्यापार करणारे लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा आता जे काही IPLच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत. तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखीन तपासण्याचं चालू आहे, परंतु मेन करून हे ॲज अ सीजनल जे बेटिंग चालतं याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व आहेत. हे वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात, हे जे कॉलर जे काही पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसीव करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे, याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडे असतात. त्याच्यावरती ते कॉल रिसीव करतात आणि ते मग ते पैसे त्या ॲपमध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात. हे मोबाईलवरती जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात, त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात. आजकाल सगळ्याच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते, तर ह्या मोबाईलमध्ये पण कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असणार. तर तुम्ही काय चेक केलंय काय की ह्यांचं कोणाशी कनेक्शन होतं किंवा काय होतं, कोणाशी बोलत होतं? हा तेच आहे की अजून आता हे प्रायमापेशी काल रात्री झालेली रेड आहे, याच्यामध्ये अजून बराच तपास बाकी आहे. तर या निश्चित याच्यामध्ये बरेच कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस कुणाला, आणि मॅक्सिमम हे व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू कस्टमरना कन्वे करत असतात. तर व्हॉट्सअप मेसेजवरती कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे, खालचे कस्टमर कोण आहेत, वरती कोणाला कुठल्या बुकिंगशी जुडलेले आहेत,
हे सगळा तपास आता पुढं याच्यामध्ये होणार आहे. नाही, बँकिंग सेक्टरची लोक इन्व्हॉल्व नसतात या प्रकारच्या. आणखीनही काही रेड या अगोदर केलेले आहेत, त्याच्यामध्ये असं रिव्हील होतं प्रत्येक बँक आहे किंवा जे काही फायनान्स ज्या सिस्टम असतात ह्या त्यांचे कस्टमर वाढवण्यासाठी ते सुविधा उपलब्ध करून देतात. पण कस्टमर कोणत्या प्रकारासाठी हा ट्रान्झॅक्शन वापरतात त्याच्यावरती त्यांचा काय कंट्रोल नसतो. ते फक्त हे त्यांना वापरण्यासाठी अकाउंट असतील हे देतात. परंतु अल्टिमेट सायपनिंग जे आहे, हे जे क्रिमिनल जी लोक असतात ते पैसे ह्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये सायपन करण्यासाठी हा पैसा अशा पद्धतीनं बँकेचा वापर होतो. परंतु बँकांना त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज एवढं नसतं. लोकनायक न्यूज